नवोदय परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या सर्व विद्यार्थी मित्रांचे या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण 2025 साली होऊन गेलेल्या नवोदय परीक्षेतील मराठी विषयातील 4 उतार्यांचा आणि त्यावरील प्रश्नांचा अभ्यास करणार आहोत. मागील व्हिडिओमध्ये आपण 2026 मध्ये होऊन गेलेल्या 4 उतार्यांचा अभ्यास केलेला आहे. तो व्हिडिओ जर तुम्ही बघितला नसेल तर नक्की बघा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. पहिल्या उतार्याचे वाचन करूया. सर्व प्रकारचे कोळी जाळे विणतात. या जाळ्यामुळे कोळ्याला 3 प्रकारे मदत मिळते. हे जाळे अंडीचे जतन करण्यास, धोक्याच्या वेळी लपण्यास आणि खाद्य झडपण्यास मदत करते. साधारणपणे कोळी हा गडद, मातकट, बुरकट किंवा काळ्या रंगाचा असतो, तर त्याचे जाळे हे फिकट पांढऱ्या रंगाचे किंवा गढूळ असते. कोळी जेव्हा जाळ्यात लपून बसतो तेव्हा तो सहजासहजी दिसत नाही. जाळे कोळ्याला खाद्य पकडण्यास मदत करते. कोळ्याचे जाळे चिकट असते. एखादा कीटक जाळ्यात अडकला तर तो चिकटून जातो. त्याला इच्छा असूनही त्यातून बाहेर पडता येत नाही. तो अडकून जातो. जाळे हलायला लागताच त्याला समजते की प्राणी अडकला आहे. जाळ्याशिवाय कोळ्याला राहता येणार नाही. खरोखरच कोळ्याच्या अस्तित्वासाठी जाळे अत्यावश्यक आहे. उतारा वाचल्यावर तुमच्या लक्षात आले असेल की या उतार्यामध्ये कोळी किड्याविषयी माहिती दिलेली आहे. आता आपण त्यावरील प्रश्न वाचूया. प्रश्न पहिला. सदर परिच्छेदाचा मुख्य विषय रिकामी जागा. काय आहे परिच्छेदाचा विषय? कोळ्याचा स्वभाव? नाही. अंडी देण्याचे महत्व? हे पण नाही. कोळ्यासाठी किड्यांचे महत्व? हे पण नाही. तर परिच्छेद हा कोळ्याच्या जाळ्याचे महत्व यावर आधारित आहे. दुसरा प्रश्न वाचूया. कोळ्याच्या जाळ्याच्या संदर्भात कोणते विधान आहे? पहिला पर्याय आहे ते अंडीचे जतन करते. हा पर्याय योग्य आहे. आपल्याला चुकीचे विधान ओळखायचे आहे. दुसरा पर्याय आहे ते खाद्य पकडण्यास मदत करते. हे पण विधान बरोबर आहे. तिसरे विधान आहे ते पाण्याचा शोध घेते. असे तर उतार्यामध्ये काहीच नाही आहे. म्हणजे सी हे विधान चुकीचे आहे. ती पर्याय काय आहे? ते धोक्याच्या वेळी संरक्षण देते. हे वाक्य सुद्धा परिच्छेदामध्ये आलेले आहे. म्हणजे हा पर्याय सुद्धा बरोबर आहे. या प्रश्नाचे योग्य उत्तर काय राहील? चुकीचे विधान आहे पर्याय क्रमांक सी, ते पाण्याचा शोध घेते. प्रश्न तिसरा वाचूया. अडकला या शब्दाचा समानार्थी शब्द शोधा. परिच्छेदामध्ये अडकला हा शब्द आलेला आहे. जाळे हलायला लागताच त्याला समजते की प्राणी अडकला आहे. मग अडकला या शब्दाचा अर्थ काय? लपला? हे तर होणार नाही. खाल्ला? हे पण होणार नाही. पळाला? हा पर्याय सुद्धा चुकीचा आहे. मग अडकला या शब्दाचा अर्थ होईल चिकटला. हो की नाही? चौथा प्रश्न वाचूया. जाळ्यात काही अडकले आहे हे कोळ्याला कसे समजते? बघा, परिच्छेदामध्ये एक वाक्य आहे, जाळे हलायला लागताच त्याला समजते की प्राणी अडकला आहे. मग कसे समजते? तर पर्याय वाचूया. तो ऐकतो म्हणून त्याला समजते का? नाही. त्याला वास येतो म्हणून त्याला जाळ्यात कोणीतरी अडकल्यासारखं वाटते? नाही. चव घेतो म्हणून त्याला जाळ्यात कोणी अडकले हे कळते का? नाही. तर तो अनुभवतो. त्याला अनुभव होतो जाळ्यात कोणीतरी अडकले आहे. म्हणून या प्रश्नाचे उत्तर राहील पर्याय क्रमांक सी. पाचवा प्रश्न वाचूया. परिच्छेदाच्या शेवटी आलेल्या अस्तित्व या शब्दाचा अन्वयार्थ म्हणजेच अस्तित्व या शब्दाचा अर्थ काय? आता परिच्छेदामध्ये शेवटची ओळ आहे, खरोखरच कोळ्याच्या अस्तित्वासाठी जाळे अत्यावश्यक आहे. कोळ्याच्या अस्तित्वासाठी म्हणजेच काय? तर कोळ्याच्या संरक्षणासाठी का? नाही.
पकडण्यासाठी नाही, कोळ्याला लपण्यासाठी नाही, मग कोळ्याला जगण्यासाठी अस्तित्व हा शब्द तिथे वापरला आहे. म्हणजे या प्रश्नाचे उत्तर राहील पर्याय क्रमांक ए, जगणे. अस्तित्व म्हणजे काय? जगण्यासाठी. आता दुसरा उतारा वाचूया. पुस्तक ही मानवी प्रयत्नातून साकार झालेली दीर्घकाळ अस्तित्वात राहणारी कृती आहे. इमारतींची पडझड होते. चित्र आणि शिल्प यांचा ऱ्हास होतो. मात्र पुस्तके जिवंत राहतात. पुस्तके महान विचारांना नष्ट होऊ देत नाहीत. असे विचार जे आजही तितकेच प्रस्तुत प्रासंगिक आहेत, जितके ते लेखकाच्या मनातून लेखन काळात अवतरित झाले होते. असे विचार छापील पानातून संवाद साधतात. काळाचा फक्त इतकाच प्रभाव असतो की तो अयोग्य आणि अप्रस्तुत गोष्टींना चलनातून बाहेर टाकून देतो. साहित्यातही सुमार गोष्टी दीर्घकाळ टिकत नसतात. उत्तम पुस्तकांनी जीवनाच्या अनेक क्षेत्रात माणसांना मदत केली आहे. त्यामुळेच जगात उत्तम पुस्तकांचे जतन केले जाते. म्हणजेच तुमच्या लक्षात आले असेल की हा उतारा पुस्तकांवर आधारित आहे. आता आपण त्यावरील प्रश्न वाचूया. प्रश्न पहिला. पुस्तक ही मानवी प्रयत्नातून साकार झालेली सर्वात रिकामी जागा कृती आहे. पर्याय ए, काळजी घेणारी, बी, अनुचित, सी, कालापव्यय करणारी, डी, उपयुक्त. रिकाम्या जागेमध्ये कोणता पर्याय योग्य राहील? अगदी बरोबर. पर्याय क्रमांक डी, उपयुक्त. पुस्तक ही मानवी प्रयत्नातून साकार झालेली सर्वात उपयुक्त कृती आहे. प्रश्न दुसरा वाचूया. काळ प्रभावात पुस्तके टिकून राहतात कारण? पर्याय वाचूया. ए पर्याय, त्यात लेखकाचे मन असते. बी पर्याय, त्यात महान विचार असतात. पर्याय सी, त्यात अप्रस्तुत सामग्री असते. पर्याय डी, त्यात मुद्रित सामग्री असते. तर या चारही पर्यायामध्ये योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक बी, त्यात महान विचार असतात म्हणून ती पुस्तकं काळात टिकून राहतात. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर राहील पर्याय क्रमांक बी. तिसरा प्रश्न वाचूया. पुढीलपैकी अनुपयुक्त शब्दाचा समानार्थी शब्द शोधा. अनुपयुक्त म्हणजे जे उपयोगी नाही असे. मग त्याचा अर्थ आपण पर्यायांमध्ये शोधूया. अनुपयुक्त म्हणजे रोग होईल का? नाही. अनोळखी होईल का? ते पण नाही होणार. योग्य होईल का? अनुपयुक्त म्हणजे योग्य होईल का? नाही. तर अनुपयुक्त म्हणजे अयोग्य. म्हणजे पर्याय क्रमांक डी हे योग्य उत्तर राहील. चौथा प्रश्न वाचूया. जगात उत्तम पुस्तकांचे जतन केले जाते कारण? काय कारण असेल? आता बघा, परिच्छेदामध्येच शेवटची ओळ आहे. जगात उत्तम पुस्तकांचे जतन केले जाते. का केले जाते? तर उत्तम पुस्तकांनी जीवनाच्या अनेक क्षेत्रात माणसांना मदत केली आहे म्हणून. आपण पर्यायामध्ये शोधूया कोणता पर्याय योग्य राहील. ए पर्याय काय सांगतो आहे? ते आपल्याला शिकवतात. बी पर्याय, ते जीवनाच्या अनेक क्षेत्रात मदत करतात. हा पर्याय अगदी बरोबर आहे. ते जीवनाच्या अनेक क्षेत्रामध्ये मदत करतात. म्हणजेच या प्रश्नाचे उत्तर राहील पर्याय क्रमांक बी. पाचवा प्रश्न वाचूया. परिच्छेदात पडझड हा शब्द कोणत्या अर्थाने वापरला गेला आहे? पडझड. आता तुम्हाला मी परिच्छेदामध्ये पडझड असलेले वाक्य दाखवते. इमारतींची पडझड होते. इमारतींची पडझड होते म्हणजे काय होते? तर इमारती ढासळतात. हो की नाही? इमारतींची पडझड होते म्हणजे इमारती ढासळतात, कोसळतात. म्हणून या प्रश्नाचे उत्तर राहील पर्याय क्रमांक ए, ढासळणे. उतारा क्रमांक 3. सोनेरी गरुड
हा त्याच्या सोनेरी पंखांमुळे सहज ओळखता येतो. वयस्क गरुड पक्ष्यांमध्ये मादी ही नर पक्ष्यांसारखीच दिसते, फक्त तिचा आकार मोठा असतो. या दिमागदार पक्ष्याचे उत्तरी गोलार्धाच्या मोकळ्या जागेत वास्तव्य असते. तो झाडांवर किंवा कडेकपारींवर घरटे बांधतो, त्यामुळे त्याला हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी मोठा अवकाश मिळतो. सोनेरी गरुड भरारी मारण्यात दक्ष असतो. त्याचा व्यापक पंख विस्तार आणि वातावरणातील वर येणारी उष्ण हवा त्याला दीर्घकाळ उडत राहण्यास मदत करतात. त्याला उडत राहिलेला पाहणे अत्यंत मनोहर असते. खालून वर येणारी हवा त्याच्यासाठी अत्यंत महत्त्वाची असते, कारण ती सोनेरी गरुडाला पंख न फडफडता उंच उंच उडण्यास मदत करते. प्रश्न पहिला वाचूया. सोनेरी गरुड बहुदेशी रिकामी जागा आढळतो. या दिमागदार पक्षाचे उत्तरी गोलार्धाच्या मोकळ्या जागेत वास्तव्य असते. म्हणजे हा पक्षी उत्तर गोलार्धामध्ये वास्तव्य करतो. तर मग आपण पर्यायामध्ये उत्तर शोधूया. ए पर्याय आहे कमी वारा आणि उष्णता असलेल्या परिसरात, नाही. इमारती असलेल्या परिसरात, नाही. दक्षिण गोलार्धात पण नाही. तर उत्तरी गोलार्धात म्हणजेच पर्याय क्रमांक डी हे योग्य उत्तर आहे. दुसरा प्रश्न, मादी गरुड पक्षी रिकामी जागा यावरून ओळखता येते. पहिला पर्याय आहे गडद पंख, बी पर्याय सोनेरी पंख, सी भुरकट पंख, डी मोठा आकार. परिच्छेदामध्ये वयस्क गरुड पक्षामध्येही मादी ही नर पक्ष्यांसारखीच दिसते, फक्त तिचा आकार मोठा असतो. म्हणजेच मादी ही कशी असते, नर पक्षापेक्षा तिचा आकार मोठा असतो. म्हणजेच या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय डी मोठा आकार. प्रश्न तिसरा, घरटी बांधण्यासाठी गरुडाला कोणती जागा उपयुक्त वाटते. परिच्छेदामध्ये वाक्य आहेत, मोकळ्या जागेत वास्तव्य असते, तसेच तो झाडांवर किंवा कडेकपारींवर घरटे बांधतो. आता पर्यायामध्ये आपण शोधूया. आहे झाडे झुडपे नसलेला परिसर, आता पर्याय चुकीचा आहे. उंच आकाशात घरटे कसे बांधणार. इमारतींचा मोकळा परिसर, हे सुद्धा चुकीचे आहे. तर मोकळ्या जागेत तो घरटी बांधत असतो, म्हणजेच पर्याय क्रमांक ए. चौथा प्रश्न, दिमाखदार शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. तर दिमाखदार म्हणजे स्वाभिमानी होणार नाही, विनयशील पण होणार नाही आणि सुशील पण होणार नाही. तर दिमाखदार म्हणजे भव्य, म्हणजेच पर्याय क्रमांक सी हे त्याचे योग्य उत्तर राहील. पाचवा प्रश्न, पुढील पैकी मोठा या शब्दाचा विरुद्धार्थी नसलेला म्हणजेच समानार्थी शब्द आपल्याला ओळखायचा आहे. मग मोठा याचा समानार्थी शब्द लहान होईल का. हा तर विरुद्धार्थी होईल. मोठा म्हणजे व्यापक, हा पर्याय अगदी बरोबर होईल. छोटा हा पण विरुद्धार्थी होईल. सूक्ष्म हा पण विरुद्धार्थी होईल. आपल्याला विरुद्धार्थी नसलेला म्हणजे समानार्थी शोधायचा आहे. म्हणजेच योग्य पर्याय काय राहील, पर्याय क्रमांक बी व्यापक. उतारा क्रमांक 4, रोबोट एक विशिष्ट प्रकारचे यंत्र असून तो संगणकाकडून मिळणाऱ्या सूचनांनुसार चालतो आणि कार्य करतो. यंत्र असल्यामुळे ना तो चुकतो ना थकतो. तो कधी तक्रारही करत नाही. आपल्या चोहीकडे रोबोट आहेत. काही रोबोट वस्तू तयार करण्यासाठी वापरले जातात. उदाहरणार्थ, रोबोट मोटार कार तयार करण्यास मदत करू शकतात. काही रोबोटचा वापर धोक्याच्या ठिकाणी संशोधन करण्यासाठी केला जातो, जसे ज्वालामुखी. काही रोबोट घरातील साफसफाई करण्यास मदत करू शकतात. काही रोबोट शब्दांनाही ओळखू शकतात. ते टेलिफोन कॉलला उत्तर देण्यास मदत करू शकतात. काही रोबोट माणसांसारखे दिसतात. बहुदेशी रोबोट यंत्रांसारखेच दिसतात. उतारा वाचल्यावर तुमच्या लक्षात आले असेल
की उतारा हा कशाबद्दल आहे? यंत्राचा रोबोटचा उल्लेख या उतार्यामध्ये केलेला आहे. आता आपण यावरील प्रश्न वाचूया. प्रश्न पहिला तर अगदी सोपा आहे. थकणे या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? थकणे म्हणजे अन्वेषण होईल का? नाही. पोकळी पण नाही. धोकादायक नाही. तर थकणे म्हणजे दमणे. म्हणजेच पर्याय क्रमांक बी. प्रश्न दुसरा. रोबोट चुका करीत नाहीत कारण? पर्याय ए. ते यंत्र आहेत. पर्याय बी. ते संगणकाकडून मिळणाऱ्या सूचनांचे अनुसरण करतात. पर्याय सी. ते माणसांसारखे दिसतात. पर्याय डी. ते थकलेले दिसत नाहीत. उतार्यामध्ये पहिलीच ओळ आहे. रोबोट एक विशिष्ट प्रकारचे यंत्र असून ते संगणकाकडून मिळणाऱ्या सूचनांनुसार चालतो आणि कार्य करतो. म्हणजेच पर्याय बी मध्ये जे वाक्य दिलेले आहे ते संगणकाकडून मिळणाऱ्या सूचनांचे अनुसरण करतात. हा पर्याय अगदी योग्य आहे. रोबोट संगणकाकडून मिळणाऱ्या सूचनांचे अनुसरण करतात म्हणून ते चुका करीत नाहीत. प्रश्न तिसरा. उतार्याप्रमाणे पुढीलपैकी कोणत्या उपक्रमात रोबोटच्या वापराचा उल्लेख नाही? आता रोबोट काय काय करू शकतो? तर पर्याय ए मध्ये आहे घराची साफसफाई करणे. हे बघा, घराची साफसफाई करू शकतो. टेलिफोन कॉलला उत्तर देणे. टेलिफोन कॉलला उत्तर देऊ शकतो. मोटरकार तयार करणे. मोटरकार तयार करू शकतो. फक्त उतार्यामध्ये मुलांना शिकवणे हा उपक्रम दिलेला नाही आहे. आणि तेच आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. पर्याय क्रमांक डी. मुलांना शिकवणे हा उपक्रम उतार्यामध्ये दिलेला नाही आहे. प्रश्न चौथा. धोकादायक शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. धोकादायक म्हणजे संशोधन नाही. थकलेला हा पण पर्याय चुकीचा आहे. ओळखणे हा पण पर्याय चुकीचा आहे. तर धोकादायकच्या विरुद्ध होईल सुरक्षित. जे पर्याय क्रमांक बी. प्रश्न पाचवा. रोबोटच्या संदर्भात केलेल्या विधानांपैकी चुकीचे विधान शोधा. चुकीचे विधान आपल्याला शोधायचे आहे. पहिले विधान आहे बहुतेशी रोबोट यंत्रासारखे दिसतात. हे विधान बरोबर आहे. रोबोट चुका करीत नाही. हे विधान पण बरोबर आहे. आपल्याला चुकीचे ओळखायचे आहे. रोबोट अत्यंत उपयुक्त आहे. पण विधान योग्य आहे. डी पर्याय. बहुतेशी रोबोट माणसांसारखे दिसतात. बहुतेशी नाही तर काहीच रोबोट हे माणसांसारखे दिसतात. म्हणजेच पर्याय क्रमांक डी हा चुकीचा पर्याय आहे. जे आपल्या प्रश्नाचे उत्तर राहील पर्याय क्रमांक डी. बहुतेशी रोबोट माणसांसारखे दिसतात. इथे काही हवे होते, त्यामुळे हे विधान चुकीचे आहे. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये 2025 सालच्या परीक्षेमध्ये आलेले 4ही उतारे व त्यावरील प्रश्नांचा अभ्यास केलेला आहे. उतारे अतिशय सोपे असतात. उतार्यांमध्ये काळजीपूर्वक उतार्यांचे वाचन केले की तुम्हाला चटकन प्रश्नांची उत्तरे सापडतात. पुढील व्हिडिओमध्ये आपण 2024 मध्ये होऊन गेलेल्या परीक्षेतील 4 उतार्यांचा अभ्यास करणार आहोत. त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ जर तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर एक लाईक नक्की करा. भेटूया पुढच्या व्हिडिओ.